तर चला मित्रांनो, आज जाऊया आपण अलिबागला. आता निघालो अलिबागला जायला. तर सुरू करूया आपला प्रवास ट्रेनमधून. आज बाईक नाही नेत आहे आणि ट्रेनने जाऊया आज आपण मुंबई ते अलिबाग. तर मी अंधेरीवरून ट्रेन पकडली आहे. तर चला, स्लो ट्रेन पकडली आहे ॲक्च्युली. तर आता आपण उतरलो आहे चर्चगेटला आणि इथून आपण जाणार आहोत बोटने. त्यामुळे चला इथून बस पकडून जाऊया बोटला. आणि उतरलो आहे मी आपल्या चर्चगेटला. तर आता आपण इथून अलिबागला जाण्यासाठी बोट पकडूयात. हा हा हा, काय सुंदर नजारा आहे. वा वा वा, अगदी शांत समुद्र, सोबत कोणी नाही, एकटा. आणि ही आपली मुंबईला आपण मिस करत करत चाललो आहे आपल्या गावाला अलिबागला. एका लग्नासाठी चाललो आहे आज. तर चला पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. मध्ये मध्ये बोटमध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे ते पण दाखवतो. आणि असा सुंदर मुंबईचा नजारा. त्या काही बोट्स आहेत, होते का असं तेलाच्या बोट असतात. तेलाच्या जे तेल वाहतूक होते. आणि हे आपले छोटे छोटे मासेमारी करणारे बांधव मासेमारीसाठी गेले होते समुद्रामध्ये. तर आता उतरलो आहे मी मांडवा जेटीवर. महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवा बंदर. स्वागत आहे तुमचं अलिबागमध्ये. आणि त्यांचीच बस पकडून मांडवा टू अलिबाग आता मी चाललो आहे. ही बस तुम्हाला मांडव्यापासून अलिबागपर्यंत उतरते, पण मी मध्येच उतरणार आहे. आणि मला भूक लागली होती, त्यामुळे वडापाववर खूप मनसोक्त ताव मारलेला. अतिशय उत्तम वडापाव होता. आणि हे काही सिनेमॅटिक्स मी ॲड करतो आहे, जे माझ्या गावच्या घरामध्ये होते. घराचीतले झाड आहेत त्यांचे आहेत. आणि आता तुम्हाला लग्नाच्या मंडपात नेतो, जिथे ज्या कामासाठी आलो. हे आहे लग्न, ज्या कामासाठी आलो होतं गावाला अलिबागला. माझ्या कोमल आणि तेजस यांचा विवाह सोहळा ते संपन्न झालेला आहे. दोघांचं आयुष्य सुखाने आणि समाधानाने नांदू दे. आणि ते करून आपण लग्न लावून आईस्क्रीम खाऊन आपण निघालो परतीच्या प्रवासाला आपल्या मुंबईला. आणि तसंच रस्त्यामध्ये असे काही छान छान आकर्षण लावलेले आहेत तिथे मांडवा जेटीवरती. आणि मी बसलेलो आहे बोटमध्ये, जी आहे PNP. यांची बोट सेवा असते नेहमी सुरू. 2 डेक आहे त्यांच्यामध्ये. एक AC डेक आहे जो खालती आहे, पण मला AC आवडत नाही. मला निसर्गाच्या सानिध्यात आवडतं. आणि तसंच एक स्लो मोशनमध्ये समुद्र पक्षी ज्यांना आपण बोलतो किंवा सीगल ज्यांना बोलतात, त्यांचं काही स्लो मोशन क्लिप्स ॲड केलं आहेत. त्यांचा आस्वाद घ्या. आणि हे काही आपल्या अरबी समुद्रामध्ये काही कामं चालू आहेत डेव्हलपमेंटची. आणि या आहेत अशा प्रायव्हेट बोट ज्या आपल्या मुंबईच्या किनाऱ्यावर लागलेल्या असतात नेहमीच. इतक्या प्रायव्हेट बोट बघून मला एकच गोष्ट वाटते की मुंबईला लुटूनसुद्धा मुंबईमध्ये इतका पैसा आहे. म्हणजे संपूर्ण जगाला विकत घेण्याची जी क्षमता आहे ती आपल्या मुंबईमध्ये होती, आहे आणि नेहमी राहणार. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. ही बघा, एक छान स्पीड बोट बाजूने गेली. हा आहे आपला गेटवे ऑफ इंडिया. आणि इथेच तुम्हाला दर्शन करवतो आपल्या सर्वांच्या वडिलांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे. जय भवानी.